हा अम्ब्रेला ड्रेस इतका सुंदर होईल मला वाटलं पण नव्हतं. फक्त एक अम्ब्रेला कटिंग आणि योग्य स्टिचिंगने काय कमाल होते ते मी आज तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. नमस्ते फ्रेंड्स, मी निशा. मी एक गृहिणी आहे आणि घरूनच शिवणकाम पण करते. आणि आज तुम्ही पाहणार आहात माझा सिग्नेचर अम्ब्रेला ड्रेस पूर्ण कटिंग ते फायनल स्टिचिंगपर्यंत. जर तुम्ही स्टिचिंग शिकत असाल किंवा ड्रेस शिवत असाल किंवा तुम्हाला फॅशन आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी मी 4 फोल्डमध्ये कापड घेऊन इथे टॉपचे मेजरमेंट काढून घेत आहे. बगल आणि छातीचं माप लावून आपण सर्वात आधी टॉपचे मेजरमेंट काढून घेऊ आणि ते मी लगेच कट करून घेणार आहे. सर्वात आधी मी शोल्डर, बगल आणि छातीचे माप लावून बगल आखून घेतला आहे. यामध्ये मागचा आणि समोरचा दोन्ही पार्ट दिलेले आहे. त्यानंतर हे आखलेला भाग आपण कापून घेऊ आणि त्यानंतर ते दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून त्यामध्ये समोरचा आणि मागच्या गळ्याचा आपण आखून घेणार आहोत. बघा, सर्वात आधी मी एक पार्ट वेगळा करून घेतला आणि त्यामध्ये मागच्या गळ्याचे मेजरमेंट आखून घेतले. गळा रुंदी आणि गळ्याची लांबी लावून त्याच्यात आपण गळ्याचा शेप देणार आहोत आणि गळ्याचा शेप दिल्यानंतर तो शेप आपण काढून घेणार आहोत. हा आहे मागचा भाग. यानंतर आपण समोरच्या गळ्याचा मेजरमेंट घेऊन त्याच्यात पण गळा रुंदी आणि गळ्याची लांबी घेऊन आपण गळ्याचा शेप आखून घेऊ. त्यानंतर समोरचा गळा कापून घेऊ आणि तसेच समोरच्या बगलसाठी आपण अर्धा इंच आतमध्ये खोल भाग पण कापून घेणार आहोत. त्यानंतर आता आपल्या टॉपची कटिंग कंप्लीट झाली आहे. आता आपल्याला घेर काढायचा आहे. तर मी 4 फोल्डमध्ये कापड घेऊन त्याला त्रिकोणी घडी घालून घेतली. सर्वात आधी आपल्याला इथे कमरचं माप घ्यायचे आहे. कमरचे माप घेतल्यानंतर आपल्याला लावायचे असते ते म्हणजे घेरची लांबी लावायची असते आणि ती घेरची लांबी लावून इथे घेर आपल्याला आखून घ्यायचा आहे. त्यानंतर घेर आखून घेतल्यानंतर आपण तो पूर्ण कापडावर घेराचे माप घ्यायचे आहे. इथे वरच्या बाजूला जॉईंट लागत असते, एका बाजूला कोणतेही जॉईंट लागत असते, तर ते जॉईंट पण आपण इथे सोबतच कापून घेणार आहोत. बघा, आता आपला घेर कापून झाला आहे आणि उरलेल्या कापडामध्ये तोच कापड आपण त्यावर सरळ ठेवून याचे जॉईंट पण काढून घेणार आहोत. तुम्ही मार्क करू शकता किंवा आपण अंदाजे पण खालच्या कापडाला घेऊन घेर कापू शकतो. त्यानंतर समोर कमरचं माप कापून घ्यायचं आहे आणि आपला हा घेर अगदी तयार आहे. यानंतर आपण बाहीची कटिंग करणार आहोत. तर सर्वात आधी आपण साधी बाही काढून घेणार आहोत आणि साध्या बाहीनंतर आपण प्रत्येक अम्ब्रेला ड्रेसला पफ स्लीव्ह ठेवत असतो, त्यामुळे साध्या बाहीच्या वर 3 ते 4 इंच वरती घेऊन आपण पफचा आकार देणार आहोत. बघा, पफ स्लीव्ह आपली तयार आहे. आता यानंतर आपण याचा कटिंग करून आपल्या ड्रेसची कटिंग कंप्लीट आहे. आता आपण कमरेला कसे लावतो ते आपण इथे कापून घेणार आहोत, कारण कसे लावल्यामुळे याची फिटिंग खूप छान येते. लूज असेल तरी आपण त्याला फिट टाईट करू शकतो. त्यामुळे आता कसे कापल्यानंतर मी इथे ड्रेसचे लटकन कापून घेणार आहे. बघा, एकावर एक ठेवून आपण असे आपल्याला जेवढे पण लावायचे आहे तेवढे आपण लटकन इथे कापून घेऊ. त्यानंतर आता आपण या ड्रेसची स्टिचिंग प्रोसेस स्टार्ट करूया. सर्वात आधी मागच्या भागाला आणि समोरच्या भागाला छातीचे टक्स आपण लावून घेणार आहोत. टक्स लावल्यामुळे अम्ब्रेला ड्रेसची फिटिंग ही खूप छान येते. टक्स घेतल्यामुळे ड्रेसची फिटिंग एकदम परफेक्ट येते. यांना समोरून हुकाय पट्टी पाहिजे होती, ते मी आधीच लावून घेतली आहे. त्यानंतर आपण इथे शोल्डर जोडून घेणार आहोत, दोन्ही मागच्या आणि समोरच्या भागाचे. शोल्डर जोडल्यानंतर आपण गळे बनवून घेणार आहोत. इथे मी 2 त्रिकोणी पट्ट्या घेऊन त्या एकाला एक जोडून इथे गळ्याचं स्टिचिंग करून घेत आहे. ही स्टिचिंग झाल्यानंतर पट्टी जोडल्यावर ती पलटवून आपल्याला प्रेस शिलाई आणि अर्धा इंचाचं मार्जिन देऊन आणखी एक शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, अशा प्रकारे आपल्या गळ्याची फिनिशिंग होत आहे. ही गळे बनवल्यानंतर आपण
गळे बनवल्यानंतर आपल्या ड्रेसचे पूर्ण टॉपचा पार्ट रेडी आहे. आता बाकी आहे यांना स्लीव लावायचे. तर स्लीव्ज लावण्यासाठी सर्वात आधी आपण स्लीव्सच्या प्लेट बनवून घेणार आहोत. ह्या प्लेट्स बनवल्या की स्लीव फक्त लावायचीच राहते. ह्या प्लेट्स खूप छान दिसतात, याच्यामुळे पफ्सला खूप छान आकार येतो. त्यामुळे ह्या प्लेट्स आणि खालची फोल्ड आधी आपण बनवून घेऊ. त्यानंतर आपण स्लीव्स अम्ब्रेलाला अटॅच करून घेणार आहोत. बघा, काम स्लो झालं तरी चालतं, पण फिनिशिंग महत्त्वाची असते. म्हणून घाई न करता सर्व पार्ट्स एकमेकाला जोडून घ्यायचे आहे. बघा, आता आपल्या दोन्ही स्लीव्स जोडून तयार आहेत. त्यानंतर आपण ड्रेसची फिटिंग करणार. सर्वात आधी आपण घेर जोडू आणि त्यानंतर आपण फिटिंग करणार आहोत. बघा, सर्वात आधी आता आपल्या दोन्ही बाह्या इथे जोडून रेडी आहेत. आता यानंतर आपण ड्रेसला कमरेला लावण्याचे जे कशे आहेत ते बनवून घेणार आहोत. आणि ते कशे बनवल्यानंतर कोणत्याही टोकदार वस्तूने आपण यांना पलटवून घ्यायचे आहे. तुम्ही यासाठी लूप टर्नरचा पण उपयोग करू शकता किंवा कोणतेही धारदार वस्तूने हे दोन्ही पलटवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण लटकन एकावरती एक असे 4 ते 5 लावून लटकन, खूप सुंदर लटकन इथे तयार होणार आहे. बघा, दोन्ही लटकन पण आपले रेडी आहे. आता आपल्याला अम्ब्रेलाच्या टॉपला घेर जोडून घ्यायचा आहे. जे घेरला जॉईंट लागणार होते ते पण आपण इथे जोडून घेतले आहे. त्यानंतर टॉपचे जे जॉईंट आहेत ते पण आपण इथे करून घेणार आहोत. हा घेर लावून घेतल्यानंतर आपला अम्ब्रेला ड्रेस पूर्णपणे रेडी झाला आहे. आता याला आपण फिटिंग करून घेणार आहोत. फिटिंग करण्यासाठी तुम्हाला 1-1.5 इंचाची मार्जिन ठेवून जे बी आपले मेजरमेंट आहे ते लावून इथे आपण फिटिंग करून घेणार आहोत. बघा, फिटिंग करण्याआधी सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजे मेजरमेंट. ते तुम्ही प्रॉपर घेतलं की फिटिंग पण खूप छान येते आणि घेर पण छान येतो. तर सर्वात महत्त्वाची असते ड्रेसमध्ये फिटिंग. ती चुकली की ड्रेसचा लुक पण फारसा येत नाही. म्हणून आता इथे टॉप जोडून झाल्यानंतर सर्वात आधी आपण ड्रेसचे मार्जिनचे निशाण लावून घेऊ. ते निशाण लावल्यावर आपण याची फिटिंग पण करून घेऊ. बघा, सर्वात आधी बाही, छाती आणि कमरमध्ये फिटिंग घेऊ आणि ते कमरला नाडे लावायला विसरू नका. अशा प्रकारे आपल्या या ड्रेसची फिटिंग आता होत आहे. फिटिंग झाल्यावर याला आपल्याला आणखी एक पार्ट महत्त्वाचा, तो म्हणजे पिको करण्याचा. ड्रेसचा लूक तसा कंप्लीट आहे. दुसऱ्या बाजूलाही फिटिंगचे निशाण लावून ते फिटिंग करून घेऊ. फिटिंग करताना नाडे मात्र नक्की लावायचे. बघा, आता यानंतर फिटिंग झाल्यानंतर आपल्या ड्रेसचा ओव्हरलुक कसा दिसणार आहे तो तुम्ही बघू शकता. ड्रेस पूर्णपणे कंप्लीट झालाच आहे. बस आता त्याची फिटिंग चालू आहे. फिटिंग झाल्यानंतर आपला हा ड्रेसचा लूक असा काही दिसेल. बघा, हा ड्रेस शिवून पूर्ण तयार आहे. बस आता याला आपण खालच्या घेराला पिको करून घ्यायचं राहिले आहे. तर चला लगेच आपण याला पिको करून घेऊया. पिको करताना आपला अर्धा इंच पार्ट आतमध्ये दाबून आपण त्याला गोलाकार अशी छान पिको करून घेणार आहोत. बघा, आपला ड्रेस पिको झाल्यानंतर पूर्णपणे रेडी आहे. जर तुम्हाला असा फुल स्टिचिंग प्रोसेस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढल्या व्हिडिओमध्ये मी आणखी एक सुंदर डिझाईन घेऊन येणार आहे. बाय.